सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅप राउंड 3 तर जो सीट मॅट्रिक्स आहे कॅप राउंड 3 साठीचा हा रात्री उशिरा जाहीर झालेला आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इन्स्टिट्यूट वाईज शाखा निहाय रिक्त जागा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कॅप राउंड 3 ला अर्ज करणार असाल तर आपण सर्वप्रथम अर्ज करत असलेल्या शाखेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जागा आहेत का बघा, तरच अर्ज करा। नाहीतर असं व्हायला नको की आपण अर्ज करताय आणि त्या कॉलेजमध्ये शाखा जागा या शिल्लक नाही आहेत। अशा कंडिशनमध्ये आपला कॅप राउंड 3 ची फेरी ही वाया जाईल आणि आपणास सीट देखील हातामध्ये मिळणार नाही आहे। तर इथे आपण बघायचं आहे, इथे फक्त मी 2च कॉलेज बघणार आहे, कारण आज उद्या परवा 3 दिवस कॅप राउंड 3 चा ऑप्शन फॉर्म फिलिंग असणार आहे। मी जास्त वेळ घालवत नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी एक कॉलेज सर्च केलेले आहे। वॉचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली हे एक पश्चिम महाराष्ट्रामधील टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। इथे आपण बघायचं आहे AIML साठी कॅप राउंड 3 साठी इथे सीट शिल्लक नाही आहे। इथे आपण जर बघितले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी इथे लेडीज ओपनची एक सीट शिल्लक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे, जर आपणास वॉचन कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर आपण कॅप राउंड 2 चा जो कट ऑफ आहे लेडीज किंवा जेंट्स ओपनचा किंवा सर्व शाखांचा आपण तो बघायचा आहे। आणि जर आपणास त्याच्या आसपास पर्सेंटेज असतील तर आपण या कॉलेजमध्ये अर्ज करू शकता। मी पुढचा एक ट्रेड बघत आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तर इथे वॉचन कॉलेजमध्ये एकही जागा शिल्लक नाही आहे। IT साठी पण एकही जागा शिल्लक नाही आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी एक पण जागा शिल्लक नाही आहे। कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग करता पण एक पण जागा शिल्लक नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजमध्ये फक्त एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जागा शिल्लक आहे, बाकी कोणतीही जागा शिल्लक नाही आहे। मी आता दुसरं कॉलेज बघत आहे विद्यार्थी मित्रांनो, कराड गव्हर्नमेंट कॉलेज। तर इथे आपण बघायचं आहे कराड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आपणास एकही जागा दिसत नाही आहे। दुसरं इथं आपण जर बघाल तर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग साठी देखील एक पण जागा नाही आहे। ENTC साठी पण एक पण जागा नाही आहे। आणि इथे आपण बघाल तर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा इथे एक पण जागा नाही आहे। आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग अवसारी खुर्द जे पुण्याचं आहे ती इथे आपणास एक जागा दिसत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा होतो की चांगल्या फेमस ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आता आपणास जागा ह्या 90% 99% या शिल्लक दिसणार नाहीत, कुठेतरी एखादी जागा शिल्लक असणार आहे। आणि जर आपणास हाय पर्सेंटेज असतील तर आपण कॅप राउंड 3 साठी अप्लाय करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा की कॅप राउंड 3 मध्ये पहिले 6 कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहेत। त्याच्यामुळे आपण जे कॉलेज टाकत आहात त्या कॉलेजची फी, आपणास पडलेले मार्क, ते कॉलेज कोठे आहे, हॉस्टेल फी, मेसचा खर्च, या सगळ्या बाबींचा विचार करून कॉलेज टाका। नाहीतर असं व्हायला नको की कॅप राउंड 2 मध्ये आपणास कॉलेज जवळ मिळाले होते आणि कॅप राउंड 3 मध्ये कॉलेज लांब मिळाले आणि आवडावा खर्च वाढला। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कॅप राउंड 3 साठी DSY इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर अशा प्रकारे सीट मॅट्रिक्स चेक करा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा विविध व्हिडिओसाठी आमच्या पेजच्या कमेंटमध्ये राहा। धन्यवाद, थँक्यू।